श्री छत्रपती शिवरायांना त्रिवार नमन करून आणि असंख्य मराठ्यांच्या बलिदानात स्मरून या ब्लॉगला सुरुवात करीत आहे किल्ले कल्याणगड। इथे गडाच्या पायथ्यालाच आपल्याला किल्ल्याचा फलक दिसतो आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी लावण्यात आलेला नकाशा देखील दिसतो। तर मित्रांनो, आता आपण इथे आलेलो आहोत मेन पायथ्याशी कल्याणगडाच्या। तर आपण आता इथून सुरुवात करणार आहोत। तुम्ही बघू शकता आता या माझ्या पाठीमागे अशा पायऱ्या आहेत वरती जास्तोपर्यंत। आणि चला तर मग सुरुवात करू आता आपल्या प्रवासाला। ज्यावेळेस आपण वरती येतो, आपण कमान पार करून ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेस आपल्या उजव्या बाजूला बरोबर एक दत्ताचं मंदिर आहे। त्या ठिकाणी आता आपण निघालेलो आहोत आणि ते असे या गुहेमध्ये आहे। चला तर मग आता आपण त्याची सैर करूया आणि आतमध्ये बघूयात की कसं आहे। चलो फिर।
अशा गुहेत जाण्यासाठी मला भीती वाटते, पण आम्ही पण शिवरायांचे शूरवीर मावळे आहोत. मरणाला भिनार तो मावळा कसला. मंदिराची ज्यावेळेस सैर झाली, आपण गुहेतून वरती आलो आणि आता गडाच्या दिशेने आपण वरती चाललेलो आहोत. बघू शकता आता अशी तटबंदी आहे. हे बघा, अशा पायऱ्या आहेत वरती जायला. आणि चला आता आपण पुढचा टप्पा पार करू लवकरच. इथून वर आल्यावर आपल्या उजव्या बाजूला अंजनीपुत्र श्री मारुतीरायांचे दर्शन होते. मारुतीरायांचे दर्शन घेतल्यानंतर तिथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला श्री कल्याण स्वामींची समाधी पाहावयास मिळते. खरं तर या गडावरून निघण्यास माझ्या मनाची तयारी होतच नव्हती, पण आजच्या माणसाचा व्यस्ततेचा नियम मला पण लागू आहे. म्हणून गहिवरलेल्या मनाने आणि जड पावलाने गडाचा निरोप घेतला. खरं तर मी गड सोडला, पण गडाच्या आठवणीने मात्र माझ्या मनाचा ठावच घेतला. सदैव आठवणीत राहणारा असा हा किल्ले कल्याणगड.